गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बघा? हेमंत सर गुड इव्हनिंग. माझा ऑडिओ क्लिअर आहे का बघा? एकदा कन्फर्मेशन द्या प्लीज. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बघा एकदा? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझा ठीक आहे. आज आपण DET पेपर 1 24 नोव्हेंबर 2025 चा जो काही क्वेश्चन पेपर आहे, म्हणजे लास्ट क्वेश्चन पेपर, त्याचा अभ्यास आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत. ठीक आहे. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 91 पासून सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 91 व 92 याच्यावरती जो पहिला प्रश्न आहे, ABCD तुम्हाला काय असतील, कोड असतील, त्यानुसार प्रश्न मागे पुढे झाले असतील. ठीक आहे. 91 आणि 92 साठी तुम्हाला एक या ठिकाणी आलेख दिलेला आहे. एका गावचे 4 दिवसांचे कमाल व किमान तापमान दर्शवलेले आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितलेले आहेत. ठीक आहे. जोड स्तंभालेख आहे. या ठिकाणी एक्स ऍक्सिस वरती आठवड्यांचे दिवस दिलेले आहेत आणि वाय ऍक्सिस वरती तापमान डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे. क्लिअर आहे. पहिला प्रश्न काय विचारलाय बघा यावरती, कमाल आणि किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे असा प्रश्न विचारलाय. आता या ठिकाणी कमाल तापमान हा जो डार्क सेशन आहे तो कमाल तापमानाचा आहे आणि हा जो डार्क विदाउट डार्क आहे तो किमान तापमानाचा आहे. क्लिअर आहे सर्वांना. आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार याच्यासाठी 4 दिवसांचे आपल्याला काय दिलेत, आठवड्याचे 4 दिवस दिलेले आहेत आणि या 4 दिवसांचं तापमान आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता पहिला प्रश्न, कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजेच काय, वजाबाकी करायचे. सोमवारसाठी आता फरक काढताना बघा, सोमवारसाठी किती आहे बघा, 30 आणि 20 यांच्यामधला फरक, 30 वजा 20 किती येणार, 10. ठीक आहे. मंगळवार मधला फरक किती आहे बघा, मंगळवार मध्ये कमाल तापमान किती आहे, 25. ठीक आहे. आणि किमान किती आहे, 20, म्हणजेच किती झालं, 5 झालं. बुधवार मध्ये बघा, बुधवार मध्ये 35 आणि 25. ठीक आहे. काही चुकलं तर सांगा चॅटबॉक्स मध्ये कमेंट करून. आणि गुरुवार मध्ये बघा कमाल तापमान किती आहे, 40 आणि किमान तापमान किती आहे, 25 आहे. ठीक आहे. म्हणजे हे 15 झालं. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, सर्वात जास्त आहे असा विचारलाय. सर्वात जास्त कोणता आहे, 15 हा फरक सर्वात जास्त आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे सांगा, 15 म्हणजेच हे कशासाठी आला, गुरुवारसाठी. गुरुवार पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. तुम्हाला जर उत्तर माहित असेल तर चॅटबॉक्स मध्ये कमेंट करायचं. ठीक आहे. प्रश्न समजलाय का बघा. पहिला सर्वांना सगळ्यात सोपा पेपर होता मागच्या वर्षी. याच टाईपचे प्रश्न यावेळी सुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यानंतर ठीक आहे, नोट डाऊन करून घेतला. पुढचा प्रश्न बघा, 4 दिवसांच्या किमान तापमानांची बेरीज व कमाल तापमानांची बेरीज यांच्यातील फरक किती. आता किमान तापमानांची बेरीज, किमान किती आहे बघा, 30 अधिक 25 अधिक 35 अधिक किती आहे, 40 यांची बेरीज करा. ही झाली किमान तापमान. ठीक आहे. आता कमाल तापमान
पहिल्या सोमवारसाठी किती आहे 20 आहे, 20 अधिक मंगळवारी सुद्धा 20च आहे, त्यानंतर बुधवारी किती आहे बघा 25 आहे, आणि गुरुवारी किती आहे, गुरुवारी सुद्धा 25 आहे. या सगळ्यांची बेरीज करा. बेरीज किती येते बघा, याची बेरीज येते 130 आणि याची बेरीज येईल 90. आता यांच्यामधला फरक विचारलाय. फरक म्हणजेच काय करायचं आपल्याला, वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर काय उत्तर येतं बघा, 130 मधून 90 गेले, किती झाले 40 राहिले. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर असणार आहे. काय असणार आहे, पर्याय क्रमांक ए. क्लिअर आहे सर्वांना? पहिल्या 2 प्रश्नामध्ये काय डाऊट कुणाला? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा, 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? ठीक आहे, हा बुद्धिमत्तेवरील प्रश्न आहे. याचा व्हिडिओ मी अपलोड करीन, अजून याचं लेक्चर घेतलेलं नाही आहे. सोपा टॉपिक आहे, एक 10 ते 15 मिनिटांमध्ये होईल. हा व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तो मी अपलोड करीन, आज बघून घ्या. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, एक फॉर्म्युला तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. कोन जर काढायचा असेल, अंशात्मक कोन जर काढायचा असेल, ठीक आहे, कोणाला फॉर्म्युला माहित आहे का? कोण सांगू शकेल? शॉर्ट ट्रिक्स वगैरे कुणाला फॉर्म्युला माहित असेल तर सांगू शकताय तुम्ही. चला, कोण कोण आहे मेंबर आहेत? हेमंत सर आहेत, नम्रता मॅडम आणि पुरुषोत्तम सर आहेत. अंशात्मक कोन काढण्यासाठी फॉर्म्युला 30h - 11/2m, 30h - 11/2m हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तुम्ही जर टेटची वगैरे एक्झाम दिला असेल किंवा तुम्ही शाळेमध्ये स्कॉलरशिप NMMS चे जर क्लासेस वगैरे घेत असाल तर त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला तुमच्या नजरेखालून गेला असणार आहे. आता H म्हणजेच काय, हवर तास, आणि M म्हणजेच काय, मिनिट. 11:15 वाजता, 11:15 म्हणजेच किती, 11 वाजून किती मिनिटं, 15 मिनिटं. ठीक आहे, म्हणजेच हवरच्या ठिकाणी काय घेणार, 11 घ्यायचे, आणि मिनिटच्या ठिकाणी किती घेणार होतो आपण, 15 घ्यायचे. मग काय येणार सांगा, 30 × 11 वजा 11/2 × 15. 11:15 म्हटले ना त्याने, 11 आणि 15 म्हणजे हे 11:15 झाले. आता हे सॉल्व करा. 11 त्रिक किती, 33 वजा 11/2 × 15 करा. 11/2 × 15 केल्यानंतर उत्तर येतं 82.5. आता यांची वजाबाकी करा. यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय येतं बघा, पर्याय मधला कोणता, 247.5 येणार. किती, 247.5. आता 247.5 कुठं पर्यायामध्ये दिसतोय का तुम्हाला? नाही. मग आता 247.5 नसेल तर दुसरा कोणता पर्याय असणार आहे? दुसरा कोणता पर्याय असणार आहे? पूर्ण वर्तुळाचं, घड्याळाचं जे काही माप असणार आहे, वर्तुळाचं अंशात्मक माप हे 360 अंश असणार आहे. मग 360 मधून काय वजा करायचा, 247.5 वजा करायचा. 360 मधून 247.5 वजा करा. उत्तर किती येतं बघा, 112.5 येईल. किती, 112.5 डिग्री. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे याचा अचूक उत्तर आहे. प्रश्न समजलाय का सर्वांना? एकदा कन्फर्मेशन द्या प्लीज. प्रश्न समजला का? हे सूत्र तोंडपाठ पाहिजे. या टाईपचे प्रश्न दरवर्षी विचारले जातात. आता आपण क्वेश्चन पेपर सिरीज घेणार आहोत, त्यामध्ये हे प्रश्न कव्हर होतील. त्यामुळे हा टॉपिक मी शिकवलेला नाही आहे पेपर 1 वाल्यांसाठी. ठीक आहे, याचा व्हिडिओ जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो मी अपलोड करीनच. हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, पुढे जाऊया. हे समजलं ना, H म्हणजे हवर आणि M म्हणजे मिनिट. 11:15 म्हणून 11.15 घेतला आपण. ठीक आहे, पुढचा 3 ही पहिली त्रिकोणी असेल, त्रिकोणी संख्या पाहिजे इथं. ठीक आहे, तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? आता त्रिकोणी संख्या आपण बघितली आहे. त्रिकोणी संख्या कशी काढायची? त्रिकोणी संख्येचं सूत्र काय सांगा बघूया. त्रिकोणी संख्येचं सूत्र n अधिक 1/2. n अधिक 1/2. n म्हणजेच काय, हा पाया असणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पाया काढून घेता आला पाहिजे. कुणाचा? 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. मग 3चा पाया कोणता? पाया कसा काढायचा? जी संख्या असेल त्याची दुप्पट करायची. 3 ची दुप्पट किती? 6. या 6च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती बघायची? 6च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 4. मग या 4चं वर्गमूळ घ्यायचं. 4चं वर्गमूळ किती? 2. म्हणजेच पहिल्या संख्येचा पाया किती झाला? पहिल्या संख्येचा पाया. इथं त्याने काय सांगितलंय? 3 ही पहिली संख्या आहे, त्यामुळे मी 3 घेऊन कन्सिडर केले. 3 ची दुप्पट केली 6. 6च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 4.
4चं वर्गमूळ 2 म्हणून पहिल्या संख्येचा पाया हा काय झाला 2 झाला. इथपर्यंत समजलं का बघा सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे? आता दुसरी संख्या काढायची आहे. ठीक आहे, दुसरी संख्या. मग दुसऱ्या संख्येचा पाया काय येणार सांगा? दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी आणि पाचवी. आता पाया 2 झाला, पुढचा पाया किती येणार? 3. याचा पाया 4, चौथ्याचा 5 आणि पाचव्याचा पाया किती येणार? 6 येणार. मग आता आपल्याला पाचवी त्रिकोणी संख्या काढायची आहे. मग त्रिकोणी संख्येचं सूत्र माहित आहे तुम्हाला, n अधिक 1/2. हे पहिल्या टॉपिक मध्ये मी शिकवलेलं आहे. त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या, कोणकोणत्या आहेत ते. मग आता पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला? यामध्ये 6 झाला. म्हणजेच याची किंमत काय झाली? 6. 6 अधिक 1/2. ठीक आहे, 6 गुणिले 6 आणि 1 7/2. हा काय झाला? 2 त्रिक 6, 7 त्रिक 21. म्हणजेच उत्तर काय आलं? 21. 21 ही पाचवी त्रिकोणी संख्या झाली. काय झाली? 21 ही पाचवी त्रिकोणी संख्या. प्रश्न काय विचारलाय? त्या संख्येचा वर्ग. मग 21चा वर्ग आपल्याला माहित आहे. 21चा वर्ग किती? 441. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे याचा अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघा प्रश्न समजला का? प्रश्न समजला का सर्वांना? जे लाईव्ह मेंबर आहेत प्लीज चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा. पुढे जातोय मी, परत एकदा सांगतो बघा. त्रिकोणी संख्येचं सूत्र n अधिक 1/2. ठीक आहे, पहिल्या, आता त्यांनी काय सांगितलंय? 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. ऍक्च्युअली आपण जर नैसर्गिक संख्यांच्या समूहामध्ये बघितलं तर 1 ही पहिली त्रिकोणी संख्या येते, पण प्रश्नामध्ये 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. त्यामुळे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यायचा. पाया किती मिळाला? 2. म्हणजे पहिल्या संख्येचा पाया 2 मिळाला. पुढची संख्या 2 नंतर 3 येणार, 4 येणार, 5 येणार, 6 येणार. म्हणजे पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया 6 आला. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सूत्र काय आपल्याकडं n अधिक 1/2 आहे. n ची किंमत 6. 6 अधिक 1 7/2. 2 न 6 ला भाग द्या, 3 येणार, 7 त्रिक 21. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? सगळ्यात सोपा प्रश्न आहे. इयत्ता चौथीचा प्रश्न असणार आहे बहुतेक. बरोबर, इयत्ता चौथी स्कॉलरशिपला असे प्रश्न विचारले जातात. चला, याचा आन्सर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय. पटकन याचं उत्तर द्यायचं आहे. मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी. आता 4 अंक आहेत, त्यामुळे मोठ्यात मोठा अंक 2 वेळा घ्यायचा. बरोबर ना? 88,720 ही मोठ्यात मोठी संख्या झाली. आणि लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती होणार? 0 तर घेऊ शकत नाही. मग याच्यापेक्षा शून्यापेक्षा मोठी कोणती आहे? 2 आहे. त्यानंतर 0 किती वेळा घ्यायचा? 2 वेळा. आणि हा 78. ठीक आहे, ही मोठ्यात मोठी आणि ही लहानात लहान 5 अंकी संख्या झाली. यांच्यामधील फरक विचारलाय बघा. वजाबाकी करा, किती येते बघा उत्तर. 88,720 मधून 20,078 गेले, किती येणार उत्तर? 68,642 येईल बघा. हा पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. किती? 68,642. बघा एकदा चेक करा. 68 येतं का 66? ओके, बरोबर आहे. 68,642. प्रश्न समजला? चला पुढे जातोय मी. 96वा प्रश्न बघा. नमिताने गृहउद्योगासाठी दर साल दर शेकडा 7.5% दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्ज फेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? आता या ठिकाणी दर साल दर शेकडा हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. सरळ व्याजाचं सूत्र काय? सिंपल सांगितलं होतं. मी पिनार 100 मिली PNR अपॉन 100. पी ची किंमत किती आहे? 1,50,000 मुद्दल आहे. n किती आहे बघा? n 8 वर्षांसाठी आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 7.5 दराने. ठीक आहे, मग आता या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज पुट करा. पी ची किंमत 1,50,000, n ची किंमत 8 आणि हा, ठीक आहे, भागिले किती? 100. आता या ठिकाणच्या या 2 शून्य कॅन्सल. पुढं राहिल्या कोणत्या संख्या? 1500 गुणिले 8. ठीक आहे, आता बेसाती 14 आणि 1 15, 15/2. आता 2 न कशाला भाग द्या? 8 ला भाग द्या. 2 चोक 8. आता या सगळ्यांचा गुणाकार करा. 15 गुणिले 15 किती? 225. 225 चोक केल्यानंतर किती येतो बघा उत्तर? किंवा 15 चोक 60 करा. 15 चोक 60 आणि हा 1500 यांचा गुणाकार केला तरी चालेल. चला याचा आन्सर पटकन कमेंट करा. 1500 गुणिले 60 तरी केला तरी चालेल. 15 सक किती? 90.
15 सक 90 आणि या वरच्या 3 शून्य 1 2 3. ठीक आहे, म्हणजेच हे व्याज किती झालं 90,000 रुपये तुमचं व्याज झालं, सरळ व्याज. आय म्हणजे इंटरेस्ट. आता कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? तुमचं सुरुवातीची रक्कम किती होती 1,50,000 आणि त्याच्यामध्ये तुमची व्याज किती ऍड करायचं 90,000 व्याज ऍड करायचं. म्हणजेच तुम्हाला एकूण किती रक्कम परत करावी लागेल बघा. या दोघांची बेरीज करा, 1,50,000 आणि 90,000 यांची जर बेरीज करताय तर उत्तर किती मिळणार बघा 2 लाख किती मिळणार 40,000. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, 1,50,000 आणि 90,000. 1 लाख पकडला तरी 2.5 लाख झाले, 2.5 लाख मधून 10,000 वजा करा, 2,40,000 हे याचं उत्तर असणार आहे. समजाले का प्रश्न सर्वांना? काहीच रिप्लाय देत नाही आहात तुम्ही. चला पुढे जाऊया आपण. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? आता शेकडा गुण म्हणजे शेकडेवारी किंवा टक्केवारी हा टॉपिक शिकवलेला आहे. किती पैकी किती गुण 30 पैकी 24. सॉल्व करा बघूया. पहिला कोणता आहे मराठी. मराठी ठीक आहे, या पद्धतीने करा. मराठीमध्ये किती गुण मिळाले 30 पैकी 24 गुण. मिळालेले गुण वरती लिहायचे टक्केवारी काढताना. 24 किती पैकी 30 गुणिले 100 याची टक्केवारी किती येते बघा. त्यानंतर गणितात किती मिळाले 50 पैकी 38. ठीक आहे, गुणिले 100 करा. त्यानंतर विज्ञानमध्ये किती मिळाले बघा. विज्ञानमध्ये 75 पैकी 63 गुण मिळाले गुणिले 100. ठीक आहे, हिंदीमध्ये किती मिळाले. हिंदी 90 पैकी 63 बरोबर ना. 90 पैकी 63 गुण हिंदीत मिळाले. चला याची टक्केवारी काढा. हा 1 0 हा 1 0 कॅन्सल करा. 3 8 24 8 80 या पद्धतीने टक्केवारी करा. हा 0 0 कॅन्सल करा. 5 2 10 8 2 16 3 2 6 1 77 ना बघा. आता याला 25 त्रिक 75 25 चोक 100 3 2 6 3 1 3 21 चोक किती 84. ठीक आहे, हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. 9 7 63 हा 70. आता प्रश्न काय विचारलाय बघा. सर्वात कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले 84% सर्वात जास्त आहे ना. म्हणजे कोणत्या विषयात झाला हा विज्ञान विषयात. विज्ञान विषय म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं म्हणजे अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर सर्वांना? काय डाऊट बघा, काय डाऊट आहे का? चला पुढे जातोय मी. सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली. बघा तिने किती डझन केळी खरेदी केलीत एकूण. प्रश्न थोडा जमलिंग करणार आहे. 50 डझन केळी घेतलेत, पण कसं डझन 60 रुपयाला डझन. ठीक आहे, 60 रुपये डझन. मग एक केळीची किंमत, एका केळ्याची किंमत किती येणार सांगा. 60 रुपयाला एका डझन मध्ये 12 असतात, म्हणजे 12 पंचे 60. एका केळ्याची किंमत किती झाली 5 रुपये. व रुपये 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये शेकडा विकली त्यानं. शेकडा म्हणजे 100. 550 ला किती विकली 100 विकली. म्हणजे शेकडा किती आहे बघा. शेकडा 550 रुपये. ठीक आहे, मग यावेळी एका केळ्याची किंमत किती झाली. केळ्याची किंमत 550 रुपये ज्यावेळी तुम्ही विकताय त्यावेळी 550 भागिले 100 करा. किती येणार सांगा 5.50 रुपये. ठीक आहे, म्हणजे 5.5 रुपयाला एक केळ त्यानं विकलं. किती रुपये नफा किंवा तोटा झाला. सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली. किती रुपये डझन खरेदी केली तिनं 60 रुपये डझन व 550 रुपये शेकडा या दराने विकली. मग आता ही खरेदी किंमत झाली. ही जी किंमत आहे खरेदी एक केळ तिला किती रुपयाला पडलं 5 रुपयाला. आणि ही विक्री किंमत झाली. विक्री किंमत ही विकली आहे किती रुपयाला एक केळ 5.50 म्हणजे 5.5 रुपयाला एक केळ विकलेला आहे. मग तिला एका केळ्यापाठी मग किती रुपयांचा फायदा झाला. तोंडी उत्तर आहे 50 पैसे एका केळ्यापाठी मग फायदा झाला 0.5 रुपये. ठीक आहे, मग आता 50 डझन केळी म्हणजेच किती बघा. एका डझन मध्ये किती असतात 12. मग 50 डझन मध्ये किती होणार बघा.
आणि गुणिले 0.5 करा, उत्तर किती येणार बघा. 50 गुणिले 12 गुणिले 0.5 करा. प्रश्न समजलाय का बघा. या सगळ्यांची जर गुणाकार करताय तर उत्तर किती येणार 300 येणार. 12 पंचे 60, ठीक आहे, म्हणजे 600 झाले. 600 0.5 म्हणजे निम्मा, 600च्या निम्मा 300 रुपये. या व्यवहारामध्ये काय झाला 300 रुपये नफा झालेला आहे. 300 रुपये काय होणार नफा होणार. प्रश्न समजला. परत एकदा सांगतो बघा. 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने, 60 रुपयाला डझन म्हणजे एका केळ्याची किंमत 5 रुपये झाली. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर विकले किती बघा 550 शेकडा म्हणजे 100 केळी 550 रुपयाला विकली म्हणजे एका केळ्याची किंमत 5 रुपये 50 पैसे म्हणजे 5.5 रुपये झाले. म्हणजे तिनं खरेदी केलं एक केळ 5 रुपयाला आणि विकलं 5.5 रुपयाला म्हणजे एका केळीपाठी मग तिला 50 पैसे मिळाले. अशी तिने किती केळी 50 डझन केळी विकलेली आहेत म्हणजेच 12 पंचे 60, 600 केळी तिनं विकली. 600 केळी पाठी मग तिला 50 पैसे फायदा झाला म्हणजे 300 रुपये फायदा झाला, नफा झाला. ठीक आहे. नफा आणि तोट्यावरचा हा प्रश्न आहे. पुढचा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतील. बघा दोन समांतर रेषा डायग्राम काढून घ्यायची. एक छेदिका. आता या ठिकाणी ही रेषा एल आहे समजा, ठीक आहे. या ठिकाणी छेदले, याला नाव देतो मी ए बी सी डी, या ठिकाणी ई एफ आणि हा जी. ठीक आहे. संगत कोणांच्या जोड्या किती जोड्या तयार होतील सांगा बघूया. संगत कोणांच्या जोड्या किती जोड्या तयार होणार. ही एक जोडी, याचा संगत कोण हा 1 नंबर टाकतो. ठीक आहे. याचा संगत कोण हा 2 नंबर. त्यानंतर याचा संगत कोण हा 3 नंबर आणि याचा संगत कोण हा 4 नंबर. म्हणजे संगत जोड्या कोणाचे किती जोड्या तयार होणार, एकूण 4 जोड्या तयार होणार. हा टॉपिक सुद्धा शिकवलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती. आता ओ केंद्र हा वर्तुळ केंद्र O आहे. ठीक आहे. वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा ही समजा 16 सेमी लांबीची जीवा PQ आहे. किती आहे 16 सेमी लांबी आहे याची. किती 16. वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी इथून ही जीवा यांचं जे अंतर आहे हे 6 सेमी आहे. ठीक आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच PQ किंवा OQ यांची लांबी तुम्हाला काढायची आहे. वर्तुळाची जीवा त्रिज्येवर ज्यावेळी लंब टाकतो त्यावेळी हे जे दोन भाग होतात ते समान असतात. म्हणजे 16च्या निमपट किती येणार 8 8 येणार. आता पायथागोरसचा त्रिकोण तुम्हाला माहित असेल 6 8 आणि किती हा इथं काटकोन तयार होतो बरोबर. पायथागोरसचा प्रमेय वापरला तरी तुम्हाला याचं उत्तर येऊन जाईल. म्हणजेच OQ चा वर्ग बरोबर या ठिकाणी PQ इथं R नाव देतो मी, OR चा वर्ग अधिक RQ चा वर्ग. ठीक आहे. 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. 6 चा वर्ग किती 36, 8 चा वर्ग 64. या दोघांची बेरीज झाली 100. आता आपल्याला OQ वर्ग मिळाला. OQ म्हणजेच काय येणार वर्गाचं रूपांतर वर्गमुळामध्ये होणार. 100चं वर्गमूळ किती 10 म्हणजेच 6 8 आणि 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे याची किंमत काय असणार आहे सांगा. पर्याय क्रमांक सी 10 सेमी ही काय असणार आहे वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. इथं काय डाऊट इथपर्यंत कुणाला चॅट बॉक्स मध्ये प्लीज कमेंट करा काय डाऊट असेल तर. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. चला हा प्रश्न अगदी सोपा आहे. 800 पहिल्यांदा वर्गमूळ चिन्हामध्ये ज्या काही क्रिया दिलेल्या आहेत त्या क्रिया करून घ्या. या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून अपेक्षित करतो. वर्गमूळ चिन्ह आहे तसं राहून देत. पहिल्यांदा वर्गमूळ चिन्हाच्या आतमध्ये पहिल्या वर्गमूळ चिन्हामध्ये वजाबाकीची क्रिया आहे, वजाबाकी करून घ्या. त्यानंतर बेरीज, त्यानंतर 1024चं वर्गमूळ काय तर ते डायरेक्टली 100चं वर्गमूळ माहित आहे, 256चं सुद्धा वर्गमूळ तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आता यांची वजाबाकी केला पहिल्या हे 625 येणार. ठीक आहे. गुणिले 0.58 आणि 0.0 किती दिलाय बघा 6. यांची जर बेरीज करताय तर 0. किती येणार 64 येणार. किती 0.64 आणि हा 1024 मी आहे तसाच ठेवतो. नेक्स्ट स्टेपला सगळं एकदमच सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे. चला 625चं वर्गमूळ किती बघा. 625चं जर वर्गमूळ तुम्ही काढायला जाताय तर 25 येणार. 0.64चं वर्गमूळ 0.8 येणार आणि 1024चं जर वर्गमूळ तुम्ही घेताय तर किती येणार 32 येणार. किती 32.
म्हणजे हा 25, 0.8 आणि हा 32 आणि या ठिकाणी 10 गुणिले हा किती होणार सांगा, 256 हा 16चा वर्गमूळ आहे. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करा. हे जर तुम्ही सॉल्व्ह करताय तर याचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल, 4 उत्तर मिळेल बघा. 16 एके 16, 16 दुनी 32. ठीक आहे. आता पुढं 25 गुणिले 8 दुनी 16 ना, म्हणजे 1.6/10. हे जर सॉल्व्ह करताय तर उत्तर किती मिळणार बघा. चला पटकन चॅट बॉक्स मध्ये कमेंट करायचं उत्तर किती येणार. किती मिळणार आहे याचं उत्तर, 4 येईल. किती, 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक किती असणार आहे, 1 हे याचं अचूक उत्तर. पुढे जातोय मी. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये. आता ताटेसाठी मी टी घेतो आणि वाट्यांसाठी फी घेतो. ठीक आहे. म्हणजे 5 ताटे आणि 10 वाट्या यांची किंमत 1000. हे एक पहिलं समीकरण मिळालं आपल्याला. त्यानंतर दुसरं बघा, 2 ताटे म्हणून टी घेतला आणि 8 वाट्या म्हणून व्ही घेतला, यांची किंमत 560 आहे. आता हे समीकरण बघा, पहिल्या समीकरणामध्ये आणि दुसऱ्या समीकरणामध्ये. पहिल्या समीकरणामध्ये पूर्ण समीकरणाला 5 न भाग जातोय, 5 न भाग देऊया आपण, म्हणून भागिले 5 लिहितो. आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 2 न भाग जातो म्हणून भागिले 2. ठीक आहे. इथं लिहितो वाटल्यास, समीकरण 1 ला कितीनं 5 ने भागून व समीकरण 2 ला 2 ने भागून. ठीक आहे. काय येणार सांगा, 5 एक 5 म्हणजेच फक्त टी येणार. 5 दोन्ही 10 म्हणजेच 2 व्ही. आणि इथं बघा 5 दोन्ही 10 हा 200, समीकरण नंबर 3. त्यानंतर दुसऱ्या समीकरणामध्ये बघा, टी येणार अधिक 2 चौक 8. त्यानंतर 2 दोन्ही 4, 2 8 टी 16 आणि हा एक 0, समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 मध्ये हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं उदाहरण आहे. ठीक आहे. 8वी 9वीला तुम्ही शिकलेला. याच्यामध्ये कॅन्सल टर्म कधी होते, सहगुणक समान पाहिजेत आणि चिन्ह विरुद्ध पाहिजेत. सहगुणक समान कशाचे आहेत, टी चे सहगुणक समान आहेत, काही नाही म्हणजे 1 असणार आहे, पण चिन्ह विरुद्ध आहेत का, नाहीत. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण वजा करावं लागणार. म्हणजेच समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करा. समीकरण 4 कोणतं आहे, टी अधिक 4v बरोबर 280 आणि समीकरण 3 टी अधिक 2v बरोबर 200. पहिल्यांदा या पद्धतीने समीकरण लिहून घ्यायचे. त्यानंतर बघा काय करणार आहोत आपण, चिन्ह बदलायचे. अधिकचा वजा, या अधिकचा वजा, या अधिकचा वजा, अधिक टी वजा टी, गेट कॅन्सल. 4 मधून 2 गेले, 2 व्ही राहिले. 280 मधून 200 गेले, 80 राहिले. मग व्ही बरोबर काय येणार सांगा, 80 भागिले 2 म्हणजेच किती, 40. हा गुणाकाराचा भागाकार होणार. व्ही ची किंमत 40 आली. आता टी ची किंमत काढूया. आता व्ही बरोबर 40 ही किंमत कुठं ठेवणार, समीकरण कशामध्ये ठेवूया आपण, समीकरण 3 मध्ये ठेवूया. समीकरण 3 मध्ये ठेवा, 3 मध्ये. ठीक आहे. समीकरण 3 कोणतं आहे बघा, टी अधिक 2v बरोबर 200 आहे. याच्यामध्ये किंमत ठेवा, टी अधिक 2v ची किंमत किती आहे, 40 बरोबर 200. ठीक आहे. टी अधिक 40 दोन्ही 80 बरोबर 200. टी बरोबर 200 वजा अधिक 80 चा वजा 80 होणार. टी बरोबर किती येणार, 120. आता ताटाची किंमत किती झाली, ताटाची किंमत 120 आणि हे वाटी काय व्ही म्हणजे वाटीची किंमत किती झाली, 40. मग प्रश्न काय विचारलाय बघा, तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील. एका ताटाची किंमत 120 आहे आणि वाटीची किंमत किती आहे, 40 आहे. मग 120 भागिले 40 करा. 120 भागिले 40, 0 0 कॅन्सल, 4 त्रिकम 12. किती वाट्या मिळणार, 3 वाट्या मिळणार. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक डी. क्लिअर आहे कन्सेप्ट. प्रश्न कसे सोडवायचे समजले का बघा. 2 चलातील रेषीय समीकरण, तुम्हाला तुमचा जो पॅटर्न आहे 30% सोपे प्रश्न, 40% मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि 30% अवघड प्रश्न. त्या अवघडामधला हा एक म्हटला तरी काही हरकत नाही, कारण पेपर 1च्या दृष्टीने हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला 9वी आणि 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न असे बघायला मिळतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत. 72 आणि 96 चे अवयव पाडा. 72 आणि 96 यांचे अवयव पाडा. किती येतात बघा. 72 चे विभाजक आणि 96 चे विभाजक. 72
ची विभाजक किती आणि 96 ची विभाजक किती बघा. चे विभाजक आणि 96 चे विभाजक कोणकोणत्या पाड्यामध्ये 72 आहे ते तुम्हाला काढायचं आहे. 1 2 3 4 6 8 1 2 3 4 6 8. त्यानंतर 9च्या पाड्यामध्ये 72 आहे का बघा. 9च्या पाड्यामध्ये आहे, 12च्या आहे, 9च्या पाड्यामध्ये आहे, 12च्या पाड्यामध्ये आहे, 18च्या आहे, 24च्या आहे. अजून 72 पर्यंत जायचं. 24च्या पुढची संख्या कोणती आहे बघा. 36च्या पाड्यामध्ये आणि 72च्या पाड्यामध्ये. 36च्या पाड्यामध्ये आणि 72 एके 72. त्यानंतर 96 हे कोणत्या 96चे सामायिक विभाजक काढा. म्हणजे 96 ही संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येते, म्हणजे कशानं भाग जातो. 1 न भाग जातो, 2 न जातो. ठीक आहे, असे अवयव पाडून तयार करा. आणि या दोघांमध्ये किती सामायिक विभाजक आहेत बघा. 96चे अवयव पाडा पटकन. 1 2 3 4 6 8 12. 1 2 3 4 6 8 12. त्यानंतर पुढे बघा. 12च्या पुढची 13च्या पाड्यामध्ये आहे का बघा. नाही. 14च्या नाही, 15च्या नाही, 16 आहे. 16 आहे. त्यानंतर 24, 16 आहे, 24 आहे, 32 आहे. 32च्या पुढची संख्या कोणती बघा. 32च्या पुढची संख्या 48 आणि त्यानंतर 96. ठीक आहे, 48 आणि 96 हे झाले 72 आणि 96चे विभाजक. याच्यामध्ये किती सामायिक विभाजक आहेत ते काढा. कोणकोणते सामायिक विभाजक आहेत. 1 1, 2 2, 3 3, 4 4, 6 6, 8 8. ठीक आहे, 12 12. त्यानंतर 24 24 झाले ना. बघा किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8. किती सामायिक विभाजक आहेत. 8 सामायिक विभाजक आहेत. किती. 8. बरोबर आहे का बघा. एकदा चेक करा, परत एकदा क्रॉस चेक करा. किती सामायिक विभाजक आहेत. 8. एकूण सामायिक. ठीक आहे. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5चे 4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती दिवस कमी लागतील असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, काम एकच आहे तुमच्याकडं. ठीक आहे, फक्त मजुरांची संख्या काय करायची आहे. पहिल्यांदा 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5चे 4 पट केल्यास किती पट करायची ती. 5चे 4 पट. सुरुवातीला बघा मजूर किती 8. किती दिवस लागले 5. काम तेच आहे, फक्त दुसऱ्या वेळी काय विचारले तुम्हाला. किती दिवस लागतील विचारले. ठीक आहे, दिवसासाठी मी डी घेतो, D2 लिहितो. पण मजुरांची संख्या कितीने वाढवली आहे त्यांनी. 5/4 गुणिले किती पट केलेली आहे बघा. मजूर किती आहे. 8च मजूर. या 8 मजुरांच्या 5चे 4 पट. हे इक्वेशन सॉल्व्ह करा. 8 गुणिले 5 आहे तसा. ठीक आहे, छेदस्थानचा अंशस्थानी येणार आणि अंशस्थानच्या संख्या छेदस्थानी येणार. D2 5 5 कॅन्सल, 8 8 कॅन्सल, म्हणजे किती येणार उत्तर 4. प्रश्न काय येणार सांगा. किती दिवस कमी लागतील असा प्रश्न विचारला. म्हणजे हे जे काम आहे ते किती दिवसात होणार. 4 दिवस लागणार. जर समजा तुम्ही मजुरांची संख्या 5/4 पट केला तर 5 दिवसाचं काम किती दिवसात होणार. 4 दिवसात होणार. पण प्रश्न कसा फिरून विचारलाय बघा. किती दिवस कमी लागतील विचारले. सुरुवातीला किती दिवस लागत होते 5 दिवस. आता किती दिवस लागले 4 दिवस. मग 5 मधून 4 गेले किती 1. म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे 1 असणार आहे. घाई गडबडीमधून आपण जर समजा 4 ला टिक मार्क केलं तर उत्तर चुकणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपट इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती. चला सॉल्व्ह करा बघूया. एका संख्येची किती पट 3 पट. मग ती संख्या आपण काय म्हणूया. ती संख्या आपण काय म्हणूया x मानूया. ठीक आहे, ती संख्या आपण x मानली समजा. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज म्हटलंय. 3 पट म्हणजेच काय 3x अधिक 6 यांची बेरीज 15च्या चौपट आहे. 15ची चौपट म्हणजेच काय 15 गुणिले 4. 15 ची चौपट म्हणजे 15 गुणिले 4. मग 3x अधिक 6 बरोबर 15 चौक किती 60. हे इक्वेशन सॉल्व्ह करा, तुम्हाला x ची किंमत मिळून जाईल. काय येणार बघा. हा अधिक 6 उजव्या बाजूला घ्या. 3x बरोबर 60 वजा 6. 3x बरोबर 60 मधून 6 गेले, राहिले किती बघा 54 राहिले. x ची किंमत काढा.
54/3 x बरोबर 3 1 3 राहिले 2 3 8 24 x ची किंमत किती मिळाली 18 मिळाली. तर त्या संख्येची निमपट ती संख्या आपल्याला 18 मिळाली. तुम्ही डायरेक्ट 18ला म्हणून जर 18 टिक मार्क करताय तर उत्तर चुकणार. निमपट म्हटले मग 18 ची निमपट म्हणजे भागिले 2 करा, उत्तर किती येणार 9 येणार. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे, त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर 9.50 हेक्टोमीटर ठीक आहे लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे. 5.25 किलोमीटर 5.25 किलोमीटर 5.25 किलोमीटर आणि 9.50 हेक्टोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर. आपल्याला जे फायनल आन्सर पाहिजे ते कशामध्ये पाहिजे, मीटर मध्ये पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला हा टॉपिक शिकवताना एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती, कोणती बघा, मिस डे डवाक. हा, मिस डे डवाक लक्षात आहे काय, मिस डे डवाक. मी म्हणजेच काय, मिली सेंटीडेसी, मिली सेंटीडेसी, त्यानंतर डेका, हेक्टो आणि किलो. आता युनिट तुम्हाला मीटर मध्ये पाहिजे, त्यामुळे इथं मीटर घ्यायचा, सेंटरला काय लिहायचा, मीटर घ्यायचा. आता डाव्या बाजूला ज्यावेळी आपण येतो त्यावेळी आपण काय करतो, गुणाकार करतो, आणि उजवीकडे ज्यावेळी जातो त्यावेळी काय करतो, भागाकार करतो. हे लक्षात आहे ना, भागाकार. आता इथं बघा किलो आहे, 5.25 किलोमीटर, 5.25 किलोमीटरचा आपल्याला मीटर मध्ये कन्वर्जन करायचं आहे. मग 5.25 ला इथं बघा किलो इथं आहे, किलो टू मीटर किती गर 1 2 3 म्हणजे एकावरती किती शून्य द्यायच्या, 3 शून्य. ठीक आहे, म्हणजे हे मीटर मध्ये कन्वर्जन होणार. 5.25 गुणिले 1000 जर करताय तर उत्तर किती येणार बघा, 3 घर उजवीकडे ही 2 घर आहे, 1 घर म्हणजेच किती 5250 मीटर आला. ठीक आहे, त्यानंतर बघा 9.50 हेक्टोमीटर, 9.50 हेक्टोमीटर, हेक्टो कुठं आहे बघा, ह्या ठिकाणी हेक्टो आहे, हेक्टो टू तुम्हाला मीटर करायचं आहे. 2 घरं उजवीकडे आहे म्हणजे 1 2 एकावरती 2 शून्य द्या, म्हणजेच उत्तर काय येणार 950 मीटर येणार. काय येणार 950 मीटर. 5250 मीटर आणि 950 मीटर. 5.25 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे, म्हणजे एकूण किती मीटर लांबीचा रस्ता झाला, 5250 मीटर लांबीचा रस्ता झाला. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीचा रस्त्याचे पूर्ण झालेला आहे, म्हणजे 9.5 मीटरच फक्त पूर्ण झालेला आहे. मग या दोघांची काय करायची आपल्याला, वजाबाकी करायची. वजाबाकी करा, किती येणार बघा, यांची वजाबाकी केला तर 4300 येईल. किती 4300. पर्याय क्रमांक सी हे याचा अचूक उत्तर आहे. किती, पर्याय क्रमांक सी. प्रश्न समजला का बघा सर्वांना, ठीक आहे. चला पुढे जातोय मी. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता. सकाळी 8 वाजता, 7:45 म्हणजेच किती 7:45, आणि किती वाजता संपला 2:30 वाजता. 2:30 वाजता म्हणजे 2:30. काउंट करा, तोंडी सुद्धा सॉल्व्ह करू शकताय, किंवा 24 तासाचं घड्याळ घ्यायचं. 2:30 म्हणजेच किती 12, 13 म्हणजे 1, 14 म्हणजे 2 ना, म्हणजे 14:30 झालं. मग 14:30 मधून 7:45 वजा करायचे, पण 30 मधून 45 वजा होतात का, नाही. मग या 14चं रूपांतर काय करायचं, 14च्या आधीची संख्या घ्यायची, किती 13 घ्यायचे. हे 30 मिनिटं, 1 तास म्हणजे किती 60 मिनिटं, आणि हे वरचे 30 मिनिटं, म्हणजेच एकूण किती झाले 90 मिनिटं. म्हणजेच 1 वाजून 90 मिनिटं इथं आपण लिहिली. 13 वाजून 90, 13 90 म्हणजेच काय 1 वाजून 90 मिनिटं, 1 वाजून 90 मिनिटं म्हणजेच 2 वाजून 30 मिनिटं. आता यांची वजाबाकी करा, यांची वजाबाकी केल्यानंतर काय येईल तुम्हाला उत्तर 6 वाजून 45 मिनिटं. ठीक आहे, म्हणजेच किती तास असणार आहे सांगा, 6:45, म्हणजेच सामना 6:45 तास. 6:45 कुठं आहे काय बघा, 6:45 तास. पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर असणार आहे. तोंडी सुद्धा तुम्ही करू शकता. 7:45 ते 8:45 हे बघा, 7:45 ते 8 9 10 11 12 1 2, इथं 2:45 आला.
म्हणजेच हा 1 2 3 4 5 6 7 तास झाला. पण हे 2:45 पूर्ण आहेत का? इथं 2:30 वाजलेत. 2:30 वाजलेत म्हणजे 15 मिनिटं याच्यातून कमी करा. 15 मिनिटं कमी करताय तर किती होणार? 7 तासामधून जर 15 मिनिटं कमी करताय तर किती होणार? 6.25 तास होणार. ठीक आहे, असं तोंडी सुद्धा करू शकताय. पुढचा प्रश्न, 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ्याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील असा प्रश्न विचारला. सगळ्यात सोपा प्रश्न आहे. 36,060 भागिले काय करा? 12 करा. 12 त्रिक 36, भाग जात म्हणून 0 0, 12 पंचे 60, 3005 कुठं आहे काय बघा. पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर आहे. एकूण मण्या किती आहेत? 36,060 आहेत. एका माळेमध्ये किती म्हणजे किती मणी घालायचे आहेत आपल्याला? 12. म्हणून एकूण मणी भागिले 12 करा. जे उत्तर येईल ते तुमचं फायनल आन्सर. पुढचा प्रश्न, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली. बघा, एक पुस्तक आहे, या एक पुस्तकामधलं 5/7 पानं वाचली म्हणजे शिल्लक तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली. बरोबर. मग 1 वजा 5/7 केल्यानंतर किती येतं बघा? 7 × 7, 7 वजा 5 किती? 2, 2/7 म्हणजेच 2/7 भाग काय झालेला आहे? शिल्लक राहिलेला आहे. 2/7 भाग म्हणजेच किती पानं? 56 पानं. ठीक आहे. मग एकूण पानं विचारलेत. एकूण पान म्हणजे ते पूर्ण पुस्तक. पूर्ण पुस्तक म्हणजे आपण 1 कन्सिडर करायचा आणि या ठिकाणी आपण x करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2/7x बरोबर हा 56 झाला. x बरोबर 56 गुणिले 7 भागिले 2, 2 न भाग द्या. 2 × 4, 2 × 8 = 16, 28 गुणिले 7, 7 × 8 = 56, 7 × 8 = 56, 5 गेले 7 2 14, 14 आणि 5 किती? 19. म्हणजेच एकूण किती पुस्तकाची पानं असतील? 196. प्रश्न बघा सगळ्यात सोपा आहे. या टाईपचं मी केळ्यांचं उदाहरण सुद्धा सांगितलं होतं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. या टाईपचं हे बघा, एक पुस्तक आहे. एक पुस्तकामध्ये 5/7 पानं वाचून झाले. पूर्ण पुस्तक म्हणजे 1, याच्यामधला 5/7 भाग वाचून झालाय म्हणजे शिल्लक भाग किती आहे? 2/7 शिल्लक आहे. ठीक आहे. 2/7 शिल्लक भाग म्हणजेच किती पानं? 56 पानं. मग एक पूर्ण पुस्तक म्हणजेच x आपण कन्सिडर करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे उत्तर येईल ते तुमचं एकूण पुस्तकाची पाने मिळणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागतील? बघा, सॉल्व्ह करा बघूया. 4.5 मीटर कापड आहे. 4.5 म्हणजे 4.5 भागिले 2 करा. 4.5 भागिले 2 केल्यानंतर उत्तर काय मिळणार आहे तुम्हाला? 2.25. ठीक आहे. म्हणजे 2.25 मीटर कापड एका शर्ट साठी लागणार. मग 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागतील? 15 गुणिले 2.25 करा. जे काही उत्तर असणार आहे ते तुमचं फायनल आन्सर बघा. चॅट बॉक्स मध्ये एकदा कमेंट करा. पर्याय क्रमांक किती? 33.75 काहीतरी येईल बघा. समथिंग 33.75 मीटर कापड लागेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजला? 2 शर्ट शिवायला 4.5 मीटर कापड लागतोय. मग पहिल्यांदा आपण एका शर्टाचा कापड काढून घेतला 2.25 मीटर म्हणजे 2.25 मीटर. मग असे किती शर्ट शिवायचे आहेत आपल्याला? 15 शर्ट शिवायचे आहेत. मग 15 गुणिले 2.25 मीटर करा. 33.75. पुढचा प्रश्न. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न 9वी 10वीच्या भूमिती मधला डायरेक्ट प्रश्न उचललेला आहे. ओ केंद्र असलेले वर्तुळ कोण ADB च्या बाजूला बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते? इथं बघा स्पर्श केलेला स्पर्शिका. ठीक आहे. जर माप कोण ADB कुठे आहे बघा? ADB चं माप किती आहे? 68 आहे. तर AOB चं माप काढा. AOB चं माप काढा. स्पर्शिका त्रिज्येला लंब असते हा प्रमेय तुम्हाला माहित आहे. वर्तुळ हा टॉपिक शिकवताना मी शिकवलेला आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. लंब म्हणजेच काय? 90. हा 90 अंश झाला, हा 90 अंश झाला. इथे किती बाजू तयार झाल्या बघा? 4 बाजू म्हणजे चौकोन तयार झाला. चौकोनाच्या चारही कोणांची मापांची बेरीज किती असते? 360 अंश असते. मग आता आपल्याला 90 माहित आहे, हा 90 माहित आहे, हा 68 आणि शेवटचा हा कोण x मानूया. यांची बेरीज किती व्हायला पाहिजे? 360. 90 90 180 180 आणि 68 यांची बेरीज किती होते बघा? 200 किती होणार? 48. 248 अधिक x बरोबर 360 झाला.
x बरोबर 360 मधून 248 वजा करा म्हणजे तुम्हाला x ची किंमत मिळेल. 360 मधून 248 गेले उत्तर किती येणार 112. पर्याय क्रमांक कुठला बी 112 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. वर्तुळ हा टॉपिक शिकवलेला आहे. वर्तुळ या टॉपिक मध्ये या टाइपचं सेम एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, फक्त किमती वेगळ्या असतील. याच पद्धतीनं सोडवायचं आहे. चला पुढे जातोय. काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल असा प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. आता या टाइपच्या प्रश्नामध्ये एक फॉर्म्युला आहे. मजूर आता पहिल्या सेंटेन्स साठी M1 घ्यायचा आणि दुसऱ्या सेंटेन्स साठी M2 घ्यायचा. ठीक आहे. मग M1 M2 सॉरी मजूर आणि दिवस ना, दिवसांसाठी मी D1 घेतो भागिले त्यांची जी काही मजुरी आहे इथं मजुरी 1 लिहितो. ठीक आहे. मजुरी 1. दुसऱ्या दिवसासाठी M2 D2 आणि ही मजुरी 2 लिहितो. हाच फॉर्म्युला या प्रश्नासाठी तुम्हाला यूज करायचा आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा, बघा काय मिळेल तुम्हाला. आता प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल असा प्रश्न विचारला आहे. बरोबर. बघा मजुरी किती असणार. मजूर आपल्याला माहित आहे काय, काही मजूर म्हटलंय. काय म्हटलंय काही मजूर. मग त्या मजुरांची संख्या आपण काय म्हणायची, मजुरांची संख्या x मांडली म्हणजेच M1 काय येणार तुमचा x येणार. त्यानंतर मजुरांची संख्या 3 ने कमी केली म्हणजेच M2 काय येणार सांगा x वजा 3 येणार. बरोबर आहे काय. बघा D1 माहित आहे 10 दिवसांची मजुरी हा D1 झाला. त्यानंतर D2 किती आहे 5 आहे. त्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. पहिल्या कंडिशन साठी तुम्हाला मजुरी माहिती आहे 19,200 आणि दुसऱ्या कंडिशन साठी 6,000 मजुरी आहे. ही इथं पुट करा. M1 x गुणिले 10 भागिले मजुरी 19,200. दुसऱ्यासाठी x वजा 3 M2 3 न कमी केले गुणिले काय येणार सांगा D2 किती आहे 5 भागिले किती येणार 6,000. हे इक्वेशन सॉल्व करा. चला पटकन सॉल्व करा. सगळ्या किमती एका बाजूला घ्या. x गुणिले 10 गुणिले 6,000. ठीक आहे. त्यानंतर हा 19,200 हा गुणाकाराचा काय होणार भागाकार बरोबर x वजा 3. इथपर्यंत क्लिअर आहे का. बघा आता 0 0 कॅन्सल करा. ही 1 0 1 0 ही 1 0 ही 1 0 कॅन्सल. ठीक आहे. त्यानंतर 5 इथं 5 1 5 राहिला 1 झाले किती 10 झाले. 5 दोन्ही 10. बघा अजून कशाने भाग जातोय बघा 192 आणि 12 ला भाग द्या. 192 आणि 12 कितीने भाग जातोय 2 न भाग देऊया. 92 18 1 राहिला झाले किती 12 बेस 12. इथं 6 राहिला. इथं बघा 6 न भाग जातोय का 6 1 6 साइन 36. 10 आणि 16 ला कितीने भाग जातो 10 आणि 16 ला 2 न भाग जातो. 2 पंचे 10 2 8 16 म्हणजेच किती येणार 5x/8 बरोबर x वजा 3. इथपर्यंत समजला का. बघा 5x/8 बरोबर x वजा 3. आता 8 उजवीकडे घ्या. 5x बरोबर x वजा 3 हा भागाकाराचा गुणाकार झाला. 5x बरोबर 8x वजा 8 त्रिक 24. ठीक आहे. 5x वजा 8x बरोबर वजा 24. 5 मधून 8 गेले वजा 3x बरोबर वजा 24. दोन्ही बाजूचा वजा वजा कॅन्सल. x बरोबर 24 भागिले 3 3 8 ते 24. x ची किंमत किती मिळाली तुम्हाला 8 मिळाली. x ची किंमत किती मिळाली 8 मिळाली. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल. मग आता मजुरी काढायची आहे. प्रत्येक दिवसाची एका दिवसाची मजुरी काढा बघूया. एकूण मजुरी किती झाली 19,200. ही मजुरी किती दिवसा मजुरांची संख्या किती आहे 10 दिवसांची मजुरी म्हटलंय. एकूण किती आहे 19,200. असे किती मजूर आहेत तुमच्याकडं 8 मजूर. x ची किंमत किती मिळाली 8. मग 8 गुणिले 10 करा. 8 आहे हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. 8 न भाग द्या. 1920 ला 8 न जर भाग देताय तर उत्तर किती येणार 240 येणार. बघा
240 आहे काय बघा पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर आहे. किती? पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45, 60, 50 आणि 24 आणि 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे लागतील? ठीक आहे, सरासरी काढायचे. सगळ्यात सोपा प्रश्न आहे. 45, 60, 50, 24 आणि 31 यांची बेरीज करा. 45, 60, 50, 24 आणि 31 यांची बेरीज भागिले किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 भागिले 5 करा. या सगळ्यांची जर बेरीज करताय तर किती येते? 210 येते. 210 भागिले 5 करा. 210 भागिले जर 5 करताय तर उत्तर किती येणार? 42 येणार. किती? 42 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर असणार. ठीक आहे, प्रश्न केंद्रीय कोणाचं जेवढं माप असतं तेवढंच माप त्यांना अंतर्खंडित केलेल्या कंसाचं असतं. या कंसाचं माप असणार 125. टोटल वर्तुळाचं किती असतं? 360. मग त्यांनी काय विचारले? विशाल कंसाचं माप हा लघुकोन झाला. हा विशाल कंस 160 मधून काय वजा करायचा? 125 वजा करायचा. 360 मधून जर तुम्ही 125 वजा करताय तर उत्तर किती येणार? 225. केंद्रीय कोणाचं जेवढं माप असतं तेवढंच समुद्र जो काही असतो त्याचं माप असतं. राहिले किती? 235. म्हणजे विशाल कंसाचं माप किती आलं? 235. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खालील आकृती पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूंची संख्या व ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे असा प्रश्न विचारलेला. आता याच्यामध्ये एकूण शिरोबिंदू किती आहेत बघा. शिरोबिंदूंची संख्या किती आहे? शिरोबिंदू मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हा एक 9 आणि याच्या खाली एक असणार आहे. याचा शिरोबिंदू म्हणजे शिरोबिंदू किती झाले? 10 झाले. समजतं काय बघा? शिरोबिंदू किती झाले? 10. त्यानंतर पृष्ठ किती असणार आहेत? एकूण पृष्ठ हे बघा 1, 2, 3 याच्या अपोजिटची पृष्ठभाग कोणते किती आहेत बघा जरा. पृष्ठांची एकूण संख्या, पृष्ठांची एकूण संख्या हे बघा. या बाजूला एक पृष्ठ येणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एकूण पृष्ठ किती असणार आहे? 7 पृष्ठ असणार आहेत. पंचकोनाला एकूण पृष्ठ किती असणार आहे? 7. तोंडपाठ करून ठेवायचं. किती? 7 पृष्ठ असणार आहेत. कितीने जास्त आहे असा प्रश्न विचारला. 7 आणि 10 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 3चा फरक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचा अचूक उत्तर आहे. किती? पर्याय क्रमांक 1. पृष्ठ म्हणजे समजलं ना सर्वांना? त्याला किती पृष्ठ असणार आहे? हे बघा, हा वरचा एक पृष्ठ, खालचा एक पृष्ठ झाले किती? 2 पृष्ठ. त्यानंतर 3, 4, 5 त्यानंतर या बाजूचा एक पृष्ठ 6 आणि या बाजूचा एक पृष्ठ 7 असे एकूण किती पृष्ठ झाले? 7 पृष्ठ झाले. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेमी. संपूर्ण आकृतीची परिमिती किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता परिमिती म्हणजे काय? 4 बाजूंची बेरीज, बरोबर ना? आता या ठिकाणी पहिल्यांदा काय करून घ्यायचं? परिमिती एकूण बाजू काढून घ्यायच्या. एकूण बाजू, परिमिती म्हणजे काय? बाजू. ठीक आहे, सगळ्या बाजूंची बेरीज. आता या ठिकाणी बाजू किती आहेत बघा. ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या 8 बाजू समजल्या. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सर्वांना? त्यानंतर ही वरची एक बाजू 9, ही बाजू, ही एकच बाजू घ्यायची. ही 9, ही 10 झाली. ही आणि ही 11. त्यानंतर ही बाजू ही 12 झाली. ठीक आहे, आणि
त्याच्या खालचा जो बेस आहे याच्या प्रत्येकाची सेपरेट सेपरेट बाजू येणार. म्हणजे या किती बाजू झाल्या एकूण 4. 12 आणि 4 किती एकूण बाजू 12 ना 13 14 15 16 एकूण बाजू किती झाल्या 16 बाजू झाल्या. किती बाजू झाल्या 16 बाजू. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. आता लहान चौरसाची परिमिती 9.6 आहे. म्हणजे एका बाजूची ही जी लहान चौरस आहे याची परिमिती म्हणजे चारी बाजू मिळवल्यानंतर 9.6 आला. म्हणजे जर एक सिंगल बाजू जर काढायला गेला तर किती येणार 2.4 येणार. 96 ना बरोबर 2.4 सेमी येणार. अशा किती बाजू आहेत एकूण 16. म्हणजे परिमिती किती होणार सांगा. परिमिती बरोबर 16 गुणिले 2.4. 16 गुणिले 2.4 बघा किती उत्तर येणार. 16 गुणिले जर 2.4 तुम्ही करताय तर उत्तर किती येणार 38 पॉईंट समथिंग येईल. 38.4 येईल. 38.4 सेमी. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचा अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक डी. प्रश्न समजला का बघा. या टाईपचे प्रश्न आले तर बाजू कशा काउंट करायच्या समजला. साईडच्या बाजू आहेत तेवढ्या मोजून घ्यायच्या. त्यानंतर एकमेकावरती बॉक्स ठेवलेले आहेत ती एकच सिंगल बाजू घ्यायची. आणि शेवटचा जो थर असतो म्हणजे बेसमेंटचा पाया असतो ते किती आहेत 4 चौकोन आहेत त्यामुळं 4 घ्यायचा. ठीक आहे. 17 8,400 रकमेत 200 रुपये व 500 रुपये किमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत. आता 200 रुपयांच्या आपण एक्स नोटा म्हणूया. 200 रुपयांच्या एक्स नोटा आणि 500 रुपयांच्या सुद्धा किती नोटा आहेत एक्स नोटा आहेत. समान आहेत ना त्यामुळे आपण एक्स मानले. याचं समीकरण तयार करा. 200 रुपयांच्या समान नोटा म्हणजे 200 एक्स अधिक येणार 500 एक्स बरोबर किती 8,400. हे इक्वेशन सॉल्व्ह करा. 500 आणि 200 किती होणार 700 एक्स बरोबर 8,400. एक्स बरोबर 8,400 भागिले 700. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. 7 1 7 7 2 14. एक्स बरोबर किती आला 12. ठीक आहे. म्हणजेच किती नोटा झाल्या 12 नोटा झाल्या. या रकमेत एकूण किती नोटा आहेत असा प्रश्न विचारला. मग एकूण नोटा किती 200च्या 12 नोटा आणि 500च्या 12 नोटा अशा एकूण किती नोटा झाल्या 24 नोटा. 12 अधिक 12 किती होणार 24 नोटा. ठीक आहे. सिंपल प्रश्न आहे. पुढचा प्रश्न 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूंचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारलाय. बघा 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद आयताकृती जागा आहे. 12 मीटर उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ काढायचं आहे. 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ काढायला पाहिजे. आयताचे क्षेत्रफळ याच्यातून काय वजा करणार सांगा. 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास किती खड्डे खणलेले आहेत 4. म्हणजे त्या 4 खड्ड्यांचे क्षेत्रफळ हे वजा केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे सांगा उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 12 गुणिले 9. त्यानंतर 4 खड्डे आहेत म्हणून 4 लिहिले आपण. 1.5 मीटर बाजूंचे घनाकृती 1.5 मीटर बाजूंचे घनाकृती. ठीक आहे. म्हणजे 1.5 बाय 1.5 आहे. मग त्याचं सूत्र काय बाजूचा वर्ग म्हणजे 1.5 गुणिले 1.5 करायचा बाजूंचा वर्ग. क्षेत्रफळ जर चौरसाचे वगैरे क्षेत्रफळ चारी बाजू समान असतील तर त्याचं सूत्र काय बाजूंचा वर्ग. म्हणजे हे सुद्धा लांबी गुणिले रुंदी घेतला तरी चालेल. लांबी सुद्धा 1.5 आहे रुंदी सुद्धा 1.5 आहे. चला हे एवढं सॉल्व्ह करा. याचं जे काही उत्तर मिळेल ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 12 किती 108 वजा हे 15 गुणिले 15 म्हणजे 225 म्हणजे 2.25. 2.25 गुणिले जर 4 करताय तर किती होणार 8 आणि तो 25 25 चे 4 म्हणजे 9 होणार. 108 वजा 9 करा. 108 वजा 9 केल्यानंतर उत्तर किती मिळतं तुम्हाला 99 आहे काय बघा. पर्याय क्रमांक बी हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक बी. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जातोय मी. 150 सेमी लांब 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिका आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल. आता इष्टिकाचे तिचे पृष्ठफळ बाह्य पृष्ठफळ हे सूत्र वापरायचं आहे. सूत्र काय इष्टिकाचे तिचे 2 LB अधिक BH अधिक LH. ठीक आहे 2
आता प्रश्न बघा, 50 चौरस मीटर हे चौरस मीटर आहे आणि हे सेमी मध्ये दिले. ज्या लांबी, रुंदी आणि उंची दिले त्या सेमी मध्ये दिलेले आहेत. पण उत्तर विचार बाहेरून किती खर्च येईल विचारलाय. रंग देण्यासाठी जो खर्च आहे तो चौरस मीटरचा दिलेला आहे. मग आपल्याला सेमीचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करून घ्यायला पाहिजे. म्हणजे भागिले किती करायचं, 100 करायचं. म्हणजे 1.50 सेमीचा काय होणार, लेंथ 1.5 येणार. ठीक आहे. ब्रेड किती येणार, 120 चा किती येणार सांगा, 1.2 येणार. ठीक आहे. अधिक 1.2 इथं लिहितो मी, 1.5 हा 1.2 आणि हा 0.9. 100 न भाग द्यायचा प्रत्येकाला. एच ची उंची किती आहे, 0.9 अधिक लांबी किती झाली, लेंथ 1.5 आणि एल बी अधिक बी एच अधिक एल एच. एल एच किती आहे बघा, एच गेला, एच 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 एल बी 0.9 ना. ठीक आहे. हे सॉल्व करा. या सगळ्यांची बेरीज वजाबाकी करा, किती येतं बघा उत्तर. 1.5 आणि 1.2 यांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल 1.80. ठीक आहे. 12 किती, 188 म्हणजे 1.08 मिळाला हा. आणि 15 किती, 135 असे म्हणजे 1.35. यांची बेरीज करा. 2 1.80 1.08 आणि 1.35 यांची जर तुम्ही काय केला, बेरीज केला तर 4 पॉईंट किती मिळणार आहे, 23 मिळणार आहे. बघा चेक करा एकदा. 4.23 गुणिले जर 2 करताय, मग 2 गुणिले 4.23 आणि प्रत्येकी खर्च किती आहे, 50 आहे. या सगळ्यांचा गुणाकार करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. उत्तर मिळेल तुम्हाला 423 रुपये. 423 रुपये उत्तर मिळेल. ठीक आहे. 423 आहे ना. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार. प्रश्न समजला. बाह्य पृष्ठफळाचं सूत्र 2 LB अधिक BH अधिक LH. महत्वमापन 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये महत्वमापन हा शेवटचा टॉपिक आहे. त्याच्यावरची सगळी सूत्र तुम्हाला सांगितलेत मी करायला. ठीक आहे. पेपर 1 वाल्यांनी पण करायची, पेपर 2 वाल्यांनी पण करायचे. आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी समूळ संख्या नसलेली जोडी ओळखा. आता समूळ संख्या म्हणजेच काय हे आधी आपल्याला माहित पाहिजे. संख्या प्रणाली या टॉपिक मध्ये मी शिकवलेलं आहे. समूळ संख्या म्हणजे एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो, त्याला समूळ संख्या म्हणायचं. मग आता जोडी, नसलेली जोडी विचारले. नसलेली जोडी म्हणजे याच्यासाठी तुम्हाला विभाजकीच्या कसोट्या माहित असणं गरजेचं आहे. आता 165 आणि 92, 165 आणि 92, 140, 177, 308, 295, 207 आणि 195. आता 207 आणि 195 इथे जर तुम्ही संख्या बघितला, 7 आणि 2 यांची बेरीज बघा किती होते, 9 होते. 9 आणि 10 आणि 5 15. म्हणजेच प्रत्येकाला एक हा सामायिक विभाजक असतोच. पण शेवटचं जर तुम्ही उदाहरण बघितला, बघताच तुमच्या लक्षात येईल 207 ला एक सुद्धा अवयव आहे, त्याला 3 न भाग जातो का, 3 न भाग जातो. ठीक आहे. 195 ला बघा 1 न भाग जातो, 3 न पण भाग जातो. मग याच्यामध्ये एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक कोणता आला, 3 हा सुद्धा सामायिक विभाजक आला. म्हणजे ही समूळ संख्यांची जोडी नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. बघा बघता क्षणी तुम्हाला ओळखता आला पाहिजे, समूळ संख्या म्हणजेच काय, एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसला पाहिजे. आता 165 आणि 92 चे जर तुम्ही विभाजक पाडला तर त्या दोघांमध्ये कोणताही सामायिक अवयव नाहीये, एक सोडला तर. त्याच्यामध्ये सुद्धा तसंच. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला हा 2025 चा पेपर 1 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेले आहेत. अजूनही तुम्हाला जर यामधला कोणता प्रॉब्लेम किंवा एक उदाहरण समजलं नसेल तर बिनधास्तपणे चॅटबॉक्स मध्ये कमेंट करू शकताय किंवा माझा नंबर तुमच्याकडे आहेच. ठीक आहे. आपण सर्वजण या लाईव्ह लेक्चरला जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबतोय. नमस्कार.